तरी जयाची प्रीतिपुरी गुंतली देखसी घरी. नवगंध केसरी भ्रमरी जैशी साकरेचिया राशी. बैसली मुठे माशी तैसे निस्त्री चित्त आवेशी. जयाचे मन ठेला बेडूक कुंडी. मशक गुंतला शेंबुडी जैसा घोरू सबुडबुडी. रुतला पंखी तैसे घरी होऊन निघणे. नाही जीवे मने प्राणे जया साप होऊन असणे. भाटी तिये तैसे घरी होऊन निघणे. नाही जीवे मने प्राणे जया साप होऊन असणे. भाटी तिये प्रियोत्तमाचिया कंठी प्रमदा घे आटी. तैशी जीवेसी कोपटी धरून ठाके. मधुरसोद्देशे मधुकर जचे जैसे. गृहसंगोपन तैसे करी जोगा. म्हातारपणी झाले मा आणिक एक विपाईले. तयाचे काजे तुले माता पितरा. ते तुले निपाडे पार्था घरी जया प्रेम आस्था. आणि स्त्री वाचून सर्वथा जाणे ना जो. तैसा स्त्री देही जो जीवे पडोनिया सर्व भावे. कोण मी काय करावे काही नेणे. महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत. ठाके व्यवहार जात जया परी. हानिलाजन देखे परापवादु नायिके. जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केली. चित्त आराधी स्त्रियेचे आणि तियेचे निछंदे नाचे. माकड गारुडियाचे जैसे होय. आपण पेही शिणवी इष्टमित्र दुखवी. मग कवडाची वाढवी लोभी जैसा. तैसा दान पुण्ये खाची गोत्र कुटुंबा वंची. परिगारी भरी स्त्रियेची उणी ही नेदी. पूजिती दैवते जोगावी गुरु ते बोले जकवी. माय बापा दावी निदारपण. स्त्रियेच्या तरी बिखी भोग संपत्ती अनेकी. आणि वस्तुनिकी जे जे देखे. प्रेमाथिले निभक्ते जैसे निभजिजे कुलदैवते. तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासी. साचा आणि चोख ते स्त्रियेसीची अशेख. येरांविषयी जोगावणूक तेही नाही. ये ते हनकोणी देखैल येसी वेखासे जाईल. तरी युगच बुडैल ऐसे जया. नायट्यां भेण न मोडीजे नागांची आण. तैसी पाळी उणखुण स्त्रियेची जो. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया. आणि तियेची या झालिया लागी प्रेम. आणि कही जे समस्त तियेचे संपत्ती जात. ते जीवा होऊन आप्त मानी जो का. तो अज्ञानासी मूळ अज्ञाना त्याचे निबळ. हे असो केवळ तेची रूप. आणि मातलिया सागरी मोकललिया तरी. लाटांच्या येरझारी आंदोळे जेवी. तेवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे. तैसाची अप्रिया सवे तळवटू घे. ऐसे निजयाचे चित्ती वैषम्य साम्याची बोखती. वाहे तो महामती अज्ञानगा. आणि माझ्या ठाई भक्ती फळा लागी जया आरती. धनोद्देशे विरक्ती नटणे जेवी. ना तरी कांताच्या मानसी रिगोनी स्वैरणी जैसी. राहाटे जारेसी जावया लागे. तैसा माते किरीटी भजती गा पावटी. करुनी जो दिठी विशोसुवे. आणि भजिन्नलिया सवे
तो विशो जरी न पावे, तरी सांडी म्हणे आघवे. टवाळ हे कुणबट कुळवाडी, तैसा आन आन देव मांडी. आदिलाची परवडी, खरी तया तया गुरु मार्गा टेके. जयाचा सुगरवा देखे, तरी तयाचा मंत्र शिके. येरू नेघे प्राणी जातेसी निष्ठुरू, स्थावरी बहुभरू. तेवींची नाही एकसरू, निर्वाहो जया. माझी मूर्ती निफजवी, ते घराचे कोणी बैसवी. आपण देवो देवी, यात्रे जाय. नित्य आराधन माझे, काजी कुळदैवता भजे. पर्व विशेषे कीजे, पूजा आना. माझे अधिष्ठान घरी, आणि वोवसे आनाचे करी. पितृकार्यावसरी, पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी, जे तुला पाडू आम्हासी. ती तुलाची नागांसी, पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाची होय. सावदसी म्हणे माये, तुझाची हो दुर्गे. नित्य नैमित्तिके कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी. आदित्यवारी वाढी, बहिरवा पात्री. पाठी सोमवार पावे, आणि बेलेसी लिंगा धावे. ऐसा एकलाची आघवे, जोगावी जो. ऐसा खंड भजन करी, उगानो हे क्षणभरी. अवघेन गावद्वारी, अहेव जैसी. ऐसे निजो भक्तू, देखसी सैरा धावतो. चाण अज्ञानाचा मूर्तू, अवतार तो. आणि एकांते चोखटे, तपोवने तीर्थे तटे. देखो निजोगा विटे, तो हितोची. जया जनपदी सुख, गजबजेचे कौतिक. वानू आवडे लौकिक, तो हितोची. आणि आत्मा गोचरू होय, ऐसी जे विद्या आहे. ते आईकोनी डौरवाहे, विद्वान सुजो. उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे. अध्यात्मज्ञानी जयाचे, मनची नाही. आत्मचर्चा एकी आथी, ऐसिये बुद्धीची भिंती. पाडून जयाची मती, ओढाळ जाहली. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे. ज्योतिषी तो म्हणे, तैसेच होय. शिल्पी अतिनिपुण, सोपकर्मी ही प्रवीण. विधी अथर्वण, हाती आथी. कोकी नाही ठेले, भारत करी म्हणितले. आगम आफाविले, मूर्त होती. नीतिजात सुझे, वैद्यकही बुझे. काव्यनाटकी दुजे, चतुर नाही. स्मृतींची चर्चा, दंश जाणे गारुडियाचा. निघंटु प्रज्ञेचा, पायिकी करी. पै व्याकरणी चोखडा, तर्की अतिगाढा. परी एक आत्मज्ञानी पुढा, जात्यंधुजो. ते एक वाचून आघवा शास्त्री. सिद्धांत निर्माण धात्री. परी जळोते मूळ नक्षत्री, न पाहेगा. मोरा अंगी अशेषे, पिसे असती डोळसे. परी एकली दृष्टी नसे, तैसे तेगा. जरी परमाणू एवढे, संजीवनी मूळ जोडे. तरी बहुकाय गाडे, भरणे ये रे. आयुष्ये वीण लक्षणे, सिसे वीण अलंकरणे. मोहरे वीण वाधावणे, तो विटंबुगा. तैसे शास्त्रजात जाण, आघवेची अप्रमाण. अध्यात्मज्ञाने विण, एकलेनी. या लागी अर्जुना पाही, अध्यात्मज्ञानाच्या ठाई. जया नित्यबोधु नाही, शास्त्रमूढा. तया शरीर जे झाले, ते अज्ञानाचे बी विरूढले. तया
तयाचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेली. तो जे जे बोले ते अज्ञानचे फुलले, तयाचे पुण्य जे फळले ते अज्ञानगा. आणि अध्यात्मज्ञान काही जेणे मानिलेच नाही, तो ज्ञानार्थून देखे काही हे बोलावे असे. ऐलीची थडी न पवता पळे जो माघवता, तया पैल द्वीपींची वार्ता काय होय. का दारवंठाची जयाचे शिर रोविले खाचे, तो केवी परिवरींचे ठेविले देखे. तेवी अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, तया ज्ञानार्थ देखावया विशोकाई. म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्वन देखे, हे सांगावे आखे लेखे न लगे तुझ. जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटींचे धाले, तैसे मागिले पदे बोलिले तेच होय. वाचून या वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवी अवंतिले आंधळे ते दुजे नसिये. एवं ये उपरती अज्ञान चिन्हे मागुती, अमानित्वादि प्रभृती वाखाणिली. जे ज्ञानपदे अठरा केलिया येरी मोहरा, अज्ञान या आकारा सहजे येती. मागा श्लोकाचे अर्धार्धे ऐसे सांगितले श्री मुकुंदे. ना उफराटी ये ज्ञानपदे तेची अज्ञान, म्हणून या वाहणी खेली म्या उपलवणी. वाचून दुधा मेळवून पाणी फार कीजे, तैसे जीन बडबडी पदाची कोरण सांडी. परी मूळ ध्वनींची वाढी निमित्त जाहलो, तव श्रोते म्हणती राहे के परिहारा ठावो आहे. भिसी का वाये कविपोषका, तू ते श्री मुरारी म्हणितले आम्ही प्रकट करी. जे अभिप्राय गभरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत दावित आहासी तू मूर्त. हेही म्हणता चित्त दाटैल तुझे, म्हणून असो हे न बोलो परिसावियागा तोषलो. जे ज्ञान तरिये मेळविलो श्रवण सुखाचिये. आता यावरी जे तो श्री हरी बोलिला ते करी. कथन वेगा या संत वाक्या सरिसे, म्हणितले निवृत्तीदासे. जी अवधारा तरी ऐसे बोलिले देवे, म्हणती तुवा पांडवा हा चिन्ह समुच्चयो आघवा. ऐकिला तो जाणावा अज्ञान भाग, या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा. ज्ञान विखी चांगा दृढा होईजे, मग निर्वाळिले निज्ञाने ज्ञेय भेटेल मने. ते जाणावया अर्जुने आस केली, तव सर्वज्ञांचा रावो म्हणे जाणवून तयाचा भावो. परिसे ज्ञेयाचा अभिप्रायो सांगो आता.